संजय राऊत बोलतायत। करतील, कुठे एखादं केंद्रीय महामंडळ देतील, कुठे राजदूत म्हणून पाठवतील। सध्या हेच सुरू आहे ना। सुप्रीम कोर्ट, हायकोर्टचे न्यायाधीश, घटनात्मक पदावरील व्यक्ती यांच्याकडनं हवी ती कामं करून घ्यायची आणि मग त्यांना त्या बदल्यात निवृत्तीनंतर बक्षिसं द्यायची। महाराष्ट्रामध्ये निवडणूक घोटाळा झालेला आहे, तो ईव्हीएममध्ये सुद्धा झाला आहे। हा घोटाळा हरियाणामध्ये झाला आहे। त्यांनी निवडणूक आयोगानं मसाजोगला येऊन पाहावं, बसावं इथे मरकडवाडीला, मसाजोग ना मरकडवाडीला, तिथे येऊन बसावं, तेच मतदान करणार बॅलेट पेपरवर, आणि मग त्यांना दिसलं असतं की तफावत काय आहे। या देशातली निवडणूक यंत्रणा ही भारतीय जनता पक्षानं हायजॅक केली आहे, लोकशाही हायजॅक केली आहे। आणि त्याच्यामध्ये हे सगळे जे लोक आहेत ज्यांनी लोकशाहीचे रक्षण करायचे आहेत ते चाचेगिरी करतात। म्हणजे चाचे असतात ना, समुद्र चाचे, विमानं पळवतात, बोटी पळवतात। तर दिल्ली निवडणुकीमध्ये सुद्धा मतदार यादीमधला घोटाळा जो महाराष्ट्रात झाला तो दिल्लीमध्ये होतोय, जो हरियाणामध्ये झाला। आपले निवडणूक आयोग त्याच्यावर काहीच बोलत नाही। नावं वगळायची, हजारोच्या संख्येनं नवीन नावं घुसवायची, त्यांच्याकडनं मतदान करून घ्यायचं, हे गेल्या काही काळामध्ये वारंवार सुरू आहे। लोकसभा असेल, विधानसभा असेल, उद्या महानगरपालिका मुंबईमध्ये आहेत। निवडणूक आयोगाचं लक्ष आहे का? निवडणूक आयोग हे सत्ताधाऱ्यांच्या ताटाखालचं मांजर आहे। शेषन यांच्यानंतर या देशाला खंबीर निवडणूक आयोग मिळालेला नाही। पण हायकोर्टात जी बैठक बोलावली आहे सर्वपक्षीय वन नेशन वन इलेक्शन संदर्भात, इंडिया अलायन्सचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत का? आणि विशेषतः तुमच्या पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित राहणार? एक लक्षात घ्या, वन नेशन वन इलेक्शन हे जो बिल लोकसभेत आणलं त्याच्यानंतर लोकसभेत ते बिल येऊ शकलं नाही आणि जॉईंट पार्लमेंटरी कमिटी JPC-कडे हे बिल गेलेलं आहे। आणि JPC-मध्ये सर्व पक्षाचे लोक असतात। आज JPC-ची बैठक आहे, पहिली बैठक आज आहे JPC-ची, आणि इंडिया आघाडीचे सगळे सदस्य त्या बैठकीतले त्यात हजर राहतील। आमच्या पक्षाचे जे सदस्य आहेत ते अनिल देसाई आहेत, ते त्या कमिटीवर आहेत आणि ते आपली भूमिका मांडतील। नाही, पण अजूनही इंडिया अलायन्स आणि शिवसेना युनिटीचा वन नेशन वन होय, इलेक्शनचा विरोध आहे का? नक्की आमचा विरोध आहे। ही लोकशाही विरोधी आहे, ही घटना विरोधी आहे, हे संविधान विरोधी आहे। भविष्यामध्ये एक पक्ष एकच निवडणूक आणि एक नेता एक निवडणूक, वन लीडर वन इलेक्शन, वन पार्टी वन इलेक्शन, अशा प्रकारच्या महाराष्ट्रामध्ये ईव्हीएम मध्ये घोटाळा झालेला आहे। जगानं ईव्हीएम नाकारलेला आहे असं संजय राऊत म्हणतायत। लोकशाही हायजॅक केली असाही आरोप संजय राऊत यांनी केलेला आहे। निवडणूक आयोगात घोटाळा झाल्याचं ते म्हणतायत। आपल्याकडे घेण्यासाठी किंवा फोडण्यासाठी अजित पवार गटाकडून जोरदार प्रयत्न सुरू झाले। जी माहिती मिळते या 7 खासदारांना फोन गेलेली आहे आणि सुप्रिया सुळे यांनी तटकरेंकडे ही नाराजी व्यक्त केलेली आहे की अशा पद्धतीने अजूनही फोडाफोडीचं राजकारण सुरू आहे। जोपर्यंत खासदार फुटत नाहीत, पवार साहेबांचे खासदार फोडले जात नाहीत, तोपर्यंत अजित पवार गटाला केंद्रामध्ये मंत्रिपद मिळणार नाही। आणि हे मंत्रिपद प्रफुल्ल पटेल यांना हवं आहे। प्रफुल्ल पटेल यांना सांगण्यात आलेलं आहे, जो केंद्रामध्ये मंत्रिपद मिळवण्यासाठी जो कोटा आहे खासदारांचा तो तुम्ही पूर्ण करा, तो तुम्ही पूर्ण करा। आणि त्यासाठी तुम्ही किमान पवार साहेबांच्या गटाचे 6 ते 7 खासदार फोडलेत तर तुमचा एक खासदार तटकरे आणि हा 6वा किंवा हे 7, हे जेव्हा तुमचा आकडा पूर्ण होईल तेव्हाच प्रफुल्ल पटेल यांना मंत्रिपद मिळेल। कळलं? त्याचा महाराष्ट्राला काही उपयोग नाही आहे, देशाला काहीच उपयोग नाही आहे, किंवा अजित पवारांना उपयोग नसेल। प्रफुल्ल पटेलना मंत्री व्हायचं आहे किंवा सुनील तटकरेंना मंत्री व्हायचं आहे।
आणि म्हणून पवार साहेबांचे खासदार फोडण्याचे कसोशीनं प्रयत्न सुरू आहेत. पण हा नीच आणि निर्लज्जपणा आहे. झालं ना, तुम्ही EVMच्या माध्यमातून विधानसभा जिंकलात ना, जिंकलात तुम्ही, तरी तुम्हाला अजून फोडाफोडीची तुमची भूक भागत नाही, तुमची हवस भागत नाही. त्या देशामध्ये तुम्ही काय चालवलं हां? याचे फोडा, त्याचे फोडा, कार्यकर्ते फोडा, पदाधिकारी फोडा, आमदार फोडा, खासदार फोडा. या देशाचं भाग्य तुम्ही लिहिणार आहात का नव्यानं काळकुट्ट्याशाहीत? तेच चाललंय सध्या. पण राऊतसाहेब, जसे NCPचे खासदार फोडण्यासाठी प्रयत्न सुरू आहे, तसंच शिंदे गटांकडूनही अनेकदा सांगितलं जातं की शिवसेना UPTचे खासदार आमदार आमच्या संपर्कात आहेत. ठीक आहे, किती संपर्कात आहेत ते त्यांनी जाहीर करावं, नावं जाहीर करावं. आमचाही संपर्क आहे त्यांच्या गटाशी असं आम्ही बोललो तर, पण मी बोलणार नाही. आज त्यांच्याकडे सत्ता आहे. आज दिल्लीमध्ये राक्षस बसलेले आहेत, त्यांच्याकडे ED, CBI आणि पैसा आहे. त्या भीतीपोटी ही फोडाफोडी सुरू आहे. पण शेवटी भारतीय जनता पक्षाला किती आमदार पाहिजेत, किती खासदार पाहिजेत, त्यांचे भविष्य काय काय देणार आहेत त्यांना ते, आणि जे जात आहेत सोडून त्यांना काय मिळणार आहे? तुमच्या तोंडावर हडकच पडणार आहेत ना चघळायला. यात महाराष्ट्राचा स्वाभिमान, अभिमान यात काय, याचा काय संबंध? ये ले ग्लिटर पेन ऑनलाइन EVMला नाकारलेलं आहे. मुळात शरदचंद्र पवार पक्षाच्या, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाचे जे आमदार फोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत त्यावर देखील राऊत यांनी भाष्य केलेलं आहे. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना केंद्रात मंत्री व्हायचं आहे आणि याकरता म्हणून हे आमदार पदाधिकारी फोडण्याचं काम करण्यात येत आहे. या सगळ्यात ना महाराष्ट्राला फायदा आहे ना अर्थातच इतिहासामध्ये तुमची नोंद अत्यंत वाईट शब्दामध्ये होणार आहे. या देशाचे वाट लावणारे लोक, या लोकशाहीची वाट लावणारे लोक, या महाराष्ट्राची वाट लावणारे लोक, म्हणून तुमचा इतिहास लिहिला जाईल. राऊतसाहेब, काल मनसेच्या बैठकीत राज ठाकरेंनी एक गौप्यस्फोट केला आहे की भाजप मनसेबरोबर युती करायला तयार होती, पण शिंदेंमुळे मनसेचा युतीतला सहभाग रोखला गेला आणि जे लोकसभेत झालं तेच विधानसभेत झालं. भाजप तयार होती पण शिंदे तयार नव्हते. आता ह्याच्यावरती मी कसं काय मत व्यक्त करू बरं का? मनसेचा वापर होतो आहे, तो वापर कोणाविरुद्ध होतो आहे? तो वापर बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेविरुद्ध होतो आहे, तो वापर महाराष्ट्राच्या विरुद्ध होतो आहे, आणि तो वापर मराठी माणसाची संघटना फोडण्यासाठी होतो. एवढंच मी सांगू शकतो. आज वन नेशन वन इलेक्शन बोलिए. जेपीसी की बैठक है, क्या इसमें इंडिया अलायंस के जो मेंबर हैं वो शामिल होंगे? देखिए, वन नेशन वन इलेक्शन ये जो बिल आ रहा है, भविष्य में ये वन पार्टी वन इलेक्शन एंड वन लीडर वन इलेक्शन की तरफ जाएगा. इसीलिए हम सभी ने इस बिल को विरोध किया है, जिसमें इंडिया आघाड़ी भी है. जेपीसी के पास ये बिल गया है. आज उस कमेटी की पहली बैठक है और हमारे सभी लोग उस बैठक में शामिल होंगे. सर, जिस तरीके से हम देख रहे हैं, इलेक्शन कमीशन जो ऑफिसर है, चीफ ऑफिसर राजीव कुमार ने कहा है कि ईवीएम में ना कोई टेम्परिंग कर सकता है, ना कोई ऐड कर सकता है. टेम्परिंग जो है वो चुनाव आयोग में है. चुनाव आयोग की जो कार्यप्रणाली है उसमें टेम्परिंग है. TN सेशन के बाद इस देश को चुनाव आयोग नहीं मिला है. जो मिला है वो आधे अधूरे लोग रहे हमेशा, और हमेशा दबाव में काम करते रहे. इस देश का संविधान कहता है चुनाव आयोग निष्पक्ष रहे, निष्पक्ष काम करे. सभी लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.